नमस्कार, मी राजेश आवलकर. लोकशाही निर्मित लोकलच्या लोकोत्सवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचत आले. अवघे काही दिवस फक्त आता मतदानासाठी राहिले आहेत. आज आपण या लोकोत्सवामध्ये संवाद साधणार आहोत. राणा दिलीप कुमार सानंदा हे खामगाव जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याचे विद्यमान उमेदवार आहेत, माजी आमदार आहेत. काँग्रेसच्या माध्यमातून ते निवडणूक लढत आहेत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. राणा दिलीप कुमार सानंदा हे 1999 पासून ते 2014 या काळामध्ये या भागाचं, या खामगाव या विधानसभेचं त्यांनी नेतृत्व केलं आणि मात्र त्यानंतर मधल्या काळात जरी याचं नेतृत्व त्यांच्या हातात नसेल तर मात्र ते पूर्णपणे ॲक्टिव्ह होते. त्यांचं कार्य कशा पद्धतीचं होतं, आता सध्या खामगावकडे ते कशा दृष्टीने बघतात, ते कोणते मुद्दे घेऊन मतदारांपुढे चाललेत, हे सगळे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने राणा दिलीप कुमार सानंदा यांचं आपल्या लोकलच्या लोकोत्सवामध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार भाऊ. जसं मी सांगितलं तसं 99 पासून 2014 पर्यंत आपण या खामगावचं नेतृत्व केलं आहे. आपण स्वतः आमदार होतात. मधल्या 10 वर्षामध्ये जरी आपण आमदार नसलात तरी आपण आता या भागाकडे कशा दृष्टीने बघतात, कोणते मुद्दे आपण समोर घेऊन जातात. तर सुरुवातीला आम्हाला आपण या खामगाव या मतदारसंघाकडे आपण कशा दृष्टीने बघतात, काय स्थिती आता या मतदारसंघाची आहे, आपण हे सविस्तर आमच्या दर्शकांना सांगावं. माझं राजकीय सामाजिक ही जी चळवळ आहे ती 1985 पासून सुरू झाली. यामध्ये नगरसेवक, विरोधी पक्षनेता, सभापती, नगराध्यक्ष सलग 1985 पासून तर 1999 पर्यंत मी होतो. 95 मध्ये मी विधानसभेची तिकीट मागितली होती, परंतु त्यावेळेस मला विधानसभेची तिकीट मिळाली नाही. 1999 मध्ये मला विधानसभेची तिकीट मिळाली. त्याची पार्श्वभूमी अशी होती, पत्रकार लोकांनी खामगाव जिल्हा व्हावा यासाठी एक आंदोलन सुरू केलं होतं. त्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालो. 7 दिवस मी आमरण उपोषण केलं. तत्कालीन भाजप सेनेचे सरकार, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते. त्यावेळेस माजी विधान परिषद सदस्य, भाजपचे विरोधी पक्षनेता भाऊसाहेब फुंडकर, हे जे आंदोलन आहे पूर्ण परिसराचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत होता. सर्व घटक, शेतकरी, शेख मजूर, व्यापारी, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होतं की रोज 100 लोक उपोषणाला बसायचे, काही आमरण उपोषणाला बसायचे. त्यावेळेस त्यांना असं वाटलं की जर हे आंदोलन चिघळलं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून त्यांनी, गोपीनाथ मुंडे यांनी टेलिफोनच्या माध्यमातून आमच्याशी संवाद साधला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आम्ही खामगाव जिल्हा करू. परंतु त्यावेळेस तो जिल्हा होऊ शकला नाही आजपर्यंत. 99 मध्ये त्याने, 99 मध्ये मी उभा होतो तर ती 98ची बाब आहे. उपोषणाला बसलो होतो. 98 ते आजपर्यंत हा जिल्हा होऊ शकला नाही. यामध्ये त्यांनी जी आश्वासन दिली होती ती पूर्ण झाली नाही. म्हणून मी 1999 मध्ये जेव्हा मला विधानसभेचं तिकीट मिळालं, पहिल्याच निवडणुकीमध्ये माझं नगरपरिषदच्या माध्यमातून जे काम होतं त्या भरोश्यावर निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा करणे, त्यांचा प्रश्न आपल्याला समजून सोडवणे, त्या माध्यमातून मी नगर परिषदच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो. उभं राहिल्यानंतर लोक म्हणायचे याचा समाज नाही, हा कसा निवडून येईल. परंतु मी पहिल्या वेळा 1999 मध्ये मी जवळपास 12,000 मताधिक्यानं निवडून आलो. माझ्या या विजयामध्ये खामगाव शहराचा सर्वात मोठा हिस्सा होता. त्यानंतर ज्या 4 निवडणुका झाल्या त्या 4ही निवडणुकीमध्ये खामगाव शहरात मला प्रचंड आघाडी मिळाली. फक्त 2014च्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मोदी आले. त्यांनी भाषण दिलं, मैं खामगाव जिल्हा बनाऊंगा, मैं खामगाव जालना रेल्वे लाईन बनाऊंगा, महिलांना सुरक्षा मिळेल. यामध्ये याचे भाववाढ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. अब की बार मोदी सरकार, असे त्यांनी नारे दिले. त्याला जनता जी आहे
त्याच्या खोट्या आश्वासनावर त्याला बडी पडली. व त्यावेळेस जर मला 3600 मतं मिळाली असती तर मी त्यावेळेस देखील त्यांची एवढी मोठ्या प्रमाणात लाट असल्यानंतर देखील व माझी अतिमहत्वाकांक्षा, त्यामुळे 3600 मतांना त्यावेळेस माझा पराभव झाला. तो पराभव झाला. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं 2 कोटी बेरोजगारांना आम्ही काम देऊ. त्यांनी सांगितलं होतं हमी भाव देऊ. शेतकऱ्यांचं आम्ही संपूर्ण कर्ज हे माफ करू. परंतु आणखीन 2022 पर्यंत सर्वांना घरकुलं मिळतील अशा प्रकारचे त्यांनी हे केल्यानंतर देखील त्यांनी एकही मुद्दा आजपर्यंत, त्यांचं सरकार आता 3री टर्म आहे त्यांची, 11 वर्ष झाले जवळपास, गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांची सरकार आहे, परंतु त्यांनी त्यांचा हा जो आहे दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. 2019 या ठिकाणी मी म्हटलं आपण वारंवार उभे राहतो, आपल्यावर परत एकाच घरामध्ये काय तिकीट पाहिजे, म्हणून मी म्हटलं पक्षाला 2 महिना अगोदर, मी सिनियर असल्यामुळे तेव्हा बाळासाहेब थोरात होते, म्हटलं साहेब दुसऱ्याला कोणाही तुम्ही तिकीट द्या, मी त्याच्यासोबत पूर्ण शक्तीशी राहील. ऐन वेळेवर 15 दिवस होते तेव्हा निवडणुकीला, तेव्हा शेगावचे ज्ञानेश्वर दादा पाटील यांना ती उमेदवारी दिली गेली. त्या उमेदवारमध्ये तन मन धनानं आमच्या सर्व टीम बूथ आमचा फार मजबूत आहे, त्या माध्यमातून ते खामगाव मतदारसंघामध्ये राहत नसताना सुद्धा त्यांनी आम्ही सन्मानजनकपूर्वक मतं त्यांना मिळवून दिली. परंतु एवढी मेहनत घेतल्यानंतर देखील त्या ठिकाणी काँग्रेसला विजय संपादन करता आला नाही. तदनंतर जेव्हापासून 2014 पासून मी पराभूत होतो, वेगवेगळे आंदोलन, लोकांचा आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आवाज उठवला. त्या माध्यमातून मी सतत लोकांच्या संपर्कात असल्यामुळे व त्यांची ही समस्या, आपली समस्या सोडवण्यासाठी मी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत असल्यामुळे व पक्षाकडून जेवढेही कार्यक्रम येत होते ते सर्वात जास्त व प्रभावीपणे खामगाव मतदारसंघामध्ये आमची सर्व काँग्रेसची टीम, त्या माध्यमातून मग पोलीस स्टेशनचं काम असेल, महसूल विभागाचं काम असेल, कृषी विभागाचं काम असेल, बँकेचं काम असेल, लोकांचे सिंचन विहिरीचं काम असेल, शेतकरी समृद्ध व्हावा या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम असेल, सर्व आंदोलने मोठ्या प्रमाणात घेऊन सत्ताधिकाऱ्यांना झुकवण्यासाठी सर्व सामर्थ्याशी मी प्रयत्न केले. तदनंतर मी संपर्कात राहिलो. 2014 पर्यंत माझ्यावर एकही केस नव्हती. ज्या काही केसेस झाल्या होत्या त्या राजकीय द्वेषापोटी झाल्या होत्या, त्या सर्व निर्दोष झाल्या. काही प्रकरणात कोर्टामध्ये सुद्धा गेली नाही. परंतु 2014 नंतर त्यांना असं वाटलं हा सानंदाचा पराभूत झाला, जर हा जिवंत राहिला तर आपल्याला काँग्रेस खामगाव मतदारसंघातून संपूर्ण फार कठीण जाईल. म्हणजे खोटे आरोप लावून माझ्यावर सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी माझ्यावर दखलपात्र असे गुन्हे दाखल केले. त्याच्यामध्ये माझा काहीही संबंध नव्हता. सत्तेच्या पाठीशी परमेश्वर असतो, उशिरा का होईना त्याला निश्चित रूपाने यश मिळतं. जे काही त्यांनी गुन्हे दाखल केले होते, CID इन्क्वायरी केली त्यांनी, परंतु त्या CID इन्क्वायरीवाल्यांनी सांगितलं की याच्यामध्ये हे आरोपी सिद्ध होत नाही, म्हणून ते सर्व कोर्टामध्ये परत ती बाब गेली. कोर्टाने त्या सर्व फायली माझ्या बंद केल्या. मग परत 1900 आताची ही जी निवडणूक आहे 2024 यामध्ये मी जनसंपर्क, जनसंवाद, परिवर्तन संकल्प यात्रेच्या माध्यमातून मागील 3 महिन्यापासून प्रत्येक गावापर्यंत जाऊन तो अभियान आम्ही राबवला. संध्याकाळी 4 ते रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत प्रत्येका घरापर्यंत जायचं, त्यांच्या समस्या समजून घ्यायच्या व ज्या तालुका व जिल्हा स्तराच्या असतील तात्काळ कलेक्टर, SP, BDO यांना फोन लावून ते सोडायच्या तिथल्या तिथंच, आणि त्या सर्वांच्या समोर स्पीकर ऑन करून त्यांच्या समस्या त्या सुटल्या. म्हणून जनतेमध्ये, विशेषतः शेतकरी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपुलकी, मी त्यांचा सखा आहे अशा प्रकारचं त्यांची धारणा झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्हाला तिथे प्रतिसाद मिळाला. त्यावेळेस मी म्हटलं हा आपला स्थानिक आमदार आकाश फुंडकर, तो तर म्हणतो मी कोट्यावधी रुपयाची कामं केली. म्हणे काहीच केली नाही म्हणे.
त्यांचेच ठेकेदार, तेच ठेकेदार चांगला सिमेंटचा डांबरी रस्ता उखडायचा, त्या ठिकाणी निकृष्ट सिमेंटचा रस्ता करायचा, त्या माध्यमातून शासनाच्या पैशाचा अपव्यय करणं, तो एकमेव काम त्यांनी केलं. 40% पर्यंत टोल, जे एस्टिमेट 10 लाखाचं असेल त्याचं एस्टिमेट 25 लाखाचं करणं, बोगस काम करणं, क्वालिटी कंट्रोलला जो रिपोर्ट जातो तो तिथला न घेता चांगला रिपोर्ट तयार करून, दर्जेदार रिपोर्ट करून त्याचा रिपोर्ट घेणं, व जेवढी कामं सुरू आहेत त्यांच्या जवळचे त्यांचे कार्यकर्ते ज्यांना ठेकेदारीचा अनुभव नाही ते दुसऱ्याच्या नावावर ठेके घेतात व त्यासाठी ठेक्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं होणं, त्यांच्यासमोर भांडणं होतं आणि त्याचाही जो ठेकेदार असेल त्याच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेणं, फक्त ठेके व ठेकेच्या माध्यमातून कमिशन व निकृष्ट दर्जाची कामं करून जो इन्कम टॅक्स GSTच्या माध्यमातून जो सामान्य माणूस जो टॅक्स भरतो त्या पैशाचा अपव्यय करणं म्हणजे त्यांचा जनतेचा विश्वासघात करणं, अशा प्रकारची कृती त्यांची सातत्याने होत आहे. म्हणून आज माझा एवढा आत्मविश्वास वाढलेला आहे. आज मी ज्या ज्या गावामध्ये जातो 50-100 माझ्या माता भगिनी ओवाळतात व सांगतात, साहेब नक्कीच आम्ही याच्या अगोदर भाजपाला मतदान केलं, यावेळेस आम्ही तुम्हालाच मतदान करू. मी म्हणालो तुम्हाला लाडकी दिदी सुरू झाली, 1500 रुपये तुम्हाला मिळत आहेत, तर ते म्हणाले त्यांनी काहीही दिलं. ते स्वतःच म्हणतात आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ज्या जागा आहेत कमी झाल्या, भाजपाच्या 23 जागा होत्या तर त्या सिंगल डिजिट 9 वर आल्या. मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये 18 सभा घेतल्या, हजारो लोक त्या ठिकाणी होतो, लाखो लोक त्यांनी जमा केले टीव्हीवर, टीव्हीच्या माध्यमातून. बस अबकी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पारचा नारा दिला. परंतु शाहू फुले आंबेडकरची ही जनता, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग एकदा खोटं चालतं, दोनदा चालतं, परंतु तिसऱ्यांदा येथील लोकांचा प्रचंड राग होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बसवला. तो पुतळा बसवल्यानंतर मोदीजी उपमुख्यमंत्री मंत्री त्यांच्या हातात दिमाखाने त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. तो पुतळा अवघ्या 8 महिन्यामध्ये धराशायी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये येणं जी आपली अस्मिता आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे शिवभक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदूंचे नाही, ते सर्व समाज बांधवांना त्यांच्या समाज बांधवांमध्ये मानाचं स्थान त्यांच्यामध्ये आहे. तो पुतळा बांधण्यासाठी या शिवद्रोही भाजपाला, या आघाडीला, या आघाडी त्यांची महायुती जी आहे त्या महायुतीला जोही मावळा आहे, जो शिवभक्त आहे, जो क्षत्रिय आहे, तो त्यांची जागा दाखवल्याशिवाय वाट बघतोय. केव्हा 20 तारीख येते व केव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवू. मराठा समाज ऐकून घ्या, पण मराठा समाज त्यांना फार छोटी लॉलीपॉप देण्यात आली. आता जरांगे पाटलांनी तर सरळ सरळ सांगितलेलं आहे की फडणवीसला मत, भाजपाला मत म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री करणारा मत, त्याला तुम्ही मतदान करू नका. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये, क्षत्रिय समाज नाराज आहे. आमच्या धनगर समाज बांधवांना मोठमोठी आश्वासने देण्याचा प्रयत्न केला, तोही समाज मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे. आमचा आदिवासी समाज, त्यांच्यामधलं आरक्षण इतरांना त्यांना द्यावं धनगर समाजांना, त्यासाठी तोही समाज मोठ्या प्रमाणात नाराज आहे. फक्त गप्पा, काळं धन आम्ही आणू, त्यातले 15 लाख रुपये जनतेच्या खात्यामध्ये टाकू, 56 इंची माझी छाती आहे. चीन जो आहे, चीन आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही. किंवा काँग्रेसची सरकार होती, पाकिस्तान से क्या डरते हो, चीन हो या पाकिस्तान हो, उस पर हल्ला करना चाहिए और लोगों को बताना चाहिए कि हिंदुस्तान की मिलिट्री कितनी पॉवरफुल है. परंतु हे उघड सत्य आहे. फक्त चॅनलवाले याच्यासाठी दाखवत नाही, अदानी अंबानीचे सर्व चॅनलवाले आहे, त्या माध्यमातून त्याचा अदानी अंबानी म्हणतो, त्याप्रमाणे त्याचा प्रचार होतो. चीननं शेकडो किलोमीटर आपल्या भारतामध्ये तो आलेला आहे. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं बांधकाम सुरू केलेलं आहे.
तरी देखील महाराष्ट्रामध्ये हा जो हे मोदी सरकार आहे ते काहीच करू शकलेलं नाही. हिंदुत्वाची गोष्टी करायच्या, परत राम मंदिर मी बांधलं अशा वल्गना करायच्या. राम मंदिर त्यांनी बांधलेलं नाही. राम मंदिर बांधण्याचं सर्व क्रेडिट अनेक वर्षापासून खटला सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होता. त्या माध्यमातून कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने असं सांगितलं, या ठिकाणी राम मंदिर बांधा, या ठिकाणी मस्जिद बांधा, त्यासाठी यांना पैसा द्या, त्यासाठी एक विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी स्थापन करा. हे केल्यानंतर त्यांनी जे मागील 20 वर्षापासून भाजपचे जे घटक पक्ष आहे, मित्र आहे, स्वयंसेवक संघाने व त्यासोबतच बजरंग दलाने मोठ्या प्रमाणामध्ये रामाचं मंदिर बांधलं जावं म्हणून पैसे जमा केले. त्याही जमिनी त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. त्या जमिनी कोणी घेतल्या, कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्या व त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये ते कोणते पक्षाचे कार्यकर्ते हे सर्वांना जग जाईल आहे. हे मंदिर झालं. मंदिर अपूर्ण असताना जेवढी आपले चारी शंकराचार्य त्यांनी म्हटलं त्या ठिकाणी मंदिरचं भूमी लोकार्पण प्राण प्रतिष्ठापन करू नका. हिंदू धर्मामध्ये जे मंदिर अपूर्ण आहे, ज्याचं कळस बांधल्या गेलेला नाही, त्याची त्या जागी प्राण प्रतिष्ठा करता येत नाही. लोकसभेच्या निवडणुका 2 महिन्यानंतर 1 महिन्यानंतर होत्या. फक्त ते क्रेडिट मला मिळावं म्हणून उद्योगपती, फिल्म स्टार त्यांना बोलून, आमदार खासदार सर्व राज्यातले त्यांना बोलून त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम करण्यात आला. म्हणजे एकीकडे म्हणायचं हिंदुत्व, दुसरीकडे हिंदुत्वामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, जे आमचे शंकराचार्य त्यांना सर्व हिंदू समाज मानतो, त्यांनी म्हटल्यानंतर देखील त्या मंदिराचा फायदा जसं जणू काय मोदीजीनेच राम मंदिर बांधलं, मोदीजीमुळेच राम मंदिरचं सर्व काम झालं. तुम्हाला अवगत असेल, राजीव गांधी असतानाच त्या मंदिराचे कुलूप उघडल्या गेली, त्या ठिकाणी प्रार्थना व्हायला लागल्या, पूजा व्हायला लागली. त्या अगोदर त्या ठिकाणी काहीच होत नव्हतं. म्हणून या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं आहे, आपल्या या महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज बघा तुम्ही, त्यांनी सांगितलं होतं जेव्हा गुजरातचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब होते, जिस देश का रुपया गिर जाता है उस देश की पंतप्रधान की, उस देश के हर आदमी की गर्दन नीचे झुक जाती है. आप डॉलरचे भाव काय, रुपयाचे भाव काय, त्याला त्या पंतप्रधानाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारची वल्गना करणाऱ्यांना आज डॉलर कुठे आहे, आपल्या रुपया कुठे आहे हे मला सांगण्याची गरज नाही आहे. तीच परिस्थिती या ठिकाणी आहे. 2022 पर्यंत सर्वांना घरं मिळतील, घरकुलं मिळतील, परंतु अद्यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोकांना घरकुलं मिळालेलं नाही. तोही त्यांचा प्रश्न जो आहे, जो वचन दिलं होतं तेही फेल झालं. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांनी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणामध्ये जे 3 कायदे आहेत शेतकरी विरोधी, जे बिल, त्या बिलच्या माध्यमातून सर्व अडाणी अंबानीच्या हातामध्ये सर्व सूत्र जायची, तो कायदा मंजूर केला. त्यासाठी राहुल गांधी आमचे नेते त्यांनी सर्वांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात त्याचं आंदोलन केलं. शेतकरी अनेक महिने त्या ठिकाणी राहिले. एकीकडे म्हटलं आम्ही शेतकऱ्यांनी भरपूर काही दिलं, परंतु त्या ठिकाणी आपल्या शेतकरी दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून रस्त्यावर खिडे लावण्यात आले, काटेरी कुंपण लावण्यात आलं. तिथं आल्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. असं असताना देखील आमचे शेतकरी उपोषणावर ठाम राहिले. त्या माध्यमातून मोदी सरकार म्हणत होता मला कोणी झुकू शकत नाही. म्हणजे 3 कायदे जे बिल झाले होते ते मोदी सरकारला वापस घ्यावे लागले. त्या ठिकाणी जवळपास 700 शेतकरी, त्या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये 700 शेतकरी बांधव त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. जो जगाचा पोशिंदा आहे त्याचा मृत्यू होतो. तरी देखील राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली, आघाडी सरकारच्या नेतृत्वाखाली ते 3 बिलं वापस घेण्यासाठी सरकारला बाध्य त्या ठिकाणी करण्यात आलं. आज शेतमालाला भाव नाही. आम्ही कॉटन मार्केटमध्ये जातो, बघतो तुरीला जेवढा खर्च लागतो तेवढाही खर्च निघत नाही आहे. आजही आत्महत्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत. मागील 7 महिन्यामध्ये विदर्भामध्ये 700 आत्महत्या शेतकरी बांधवांनी या ठिकाणी केलेल्या आहे.
मी आपल्याला एकच सांगेल, शेतकरी सुखी नाही, बेरोजगार सर्व अदानी अंबानीच्या हातामध्ये, चांगल्या संस्था विकल्यामुळे बेरोजगार अनेक संस्था, अनेक युवक बेरोजगार झालेले आहे. बेरोजगारांचा आकडा देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. फक्त मीडिया, पेपर मोठ्या प्रमाणात जाहिराती देऊन त्या मीडियाचे सर्व मालक अडाणी अंबानी, बहुधा सर्व याचे मालक अडाणी अंबानी असल्यामुळे मोठी पुराण या आपल्या केबलवर जाते. काही 4-5 आहे बिचारे प्रामाणिक, परंतु ते जे दाखवलं जातं, जे हॅमरिंग केलं जातं, त्या माध्यमातून हे सर्व काही चालू आहे. 6-6 महिन्याची, 4 महिन्याच्या मुलीवर अत्याचार होत आहेत. आपल्या महिला ज्या आहेत त्या असुरक्षित आहे. मोठ्या प्रमाणामध्ये खामगाव शहरामध्ये जे आहे अतिक्रमण वाढलं. अतिक्रमण करू नका या मताशी मी सहमत आहे किंवा नाही हा प्रश्न नाही. जो बेरोजगार आहे त्याला त्याच्या हाताला काम मिळालेच पाहिजे. परंतु जे अनेक असे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांनी 10-10, 20-20 टपऱ्या बांधल्या रस्त्यावर. आणखी ते भाड्यानं देऊन एक टपरीच्या वरून त्यांनी 1-1 लाख रुपये ते कमवत आहेत. आणि जो बिचारा गरीब आहे तो त्यांना भाडा देतोय. म्हणून जे हे खामगाव शहर जे आहे, खामगाव शहर होतं, आता या स्थानिक आमदाराच्या माध्यमातून जागोजागी गल्लोपडी अतिक्रमणाला मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण झाली. मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे सर्व जागेवर सुरू आहेत. त्याला पूर्ण आशीर्वाद येथील स्थानिक आमदाराचा आहे. त्याचबरोबर ही जी निवडणूक आहे, आम्ही जी कामं केली, कोट्यावधी रुपये जे खर्चावर खामगाव नगर परिषदच्या माध्यमातून कचरा आहे ते उचलण्यासाठी, घरचा कचरा आहे ते उचलण्यासाठी, तिथं ओला कचरा, सुका कचरा जो आहे त्यावर प्रक्रिया सुरू करण्यासाठी सर्व मशिनरी आहे. परंतु त्या ठिकाणी काही होत नाही. करोडो रुपये दरवर्षी शासनाचे पर्यायाने जनतेची लूट या भाजपच्या इथील जनप्रतिनिधी या ठिकाणी केलेली आहे. म्हणून या ठिकाणी मला पूर्ण आत्मविश्वास आहे की खामगाव मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा म्हणजे मी याला निवडून देण्यासाठी, ती प्रचंड मताधिकाराने निवडून देण्यासाठी जनता मला आशीर्वाद देईल. आम्ही ज्या रॅल्या काढतो, रॅल्यामध्ये गावाचे 300-300, 400-400 लोक रॅल्यामध्ये राहतात. त्या माध्यमातून मला पूर्ण आत्मविश्वास आहे यावेळेस भरपूर मतांनी मी निवडून येईल. आल्याबरोबरच खामगाव जिल्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये आमची जी पंचसूत्री जाहीर केलेली आहे, 3 लाखापर्यंत सर्वांना कर्जमाफी सर्व शेतकरी बांधवांना. दुसरं आमचं धोरण आहे हमी भाव सर्व शेतकऱ्यांना आम्ही निश्चित रूपानं देऊ. तिसरं आहे की 25 लाखापर्यंत प्रत्येक नागरिकांना आरोग्य कवच या माध्यमातून दिलं जाणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जनगणना, त्या माध्यमातून ज्याचा जेवढी मोठी संख्या, त्या माध्यमातून त्याला आरक्षण व त्या माध्यमातून तो समाज प्रमुख प्रवाहात यावा, त्यांना समृद्ध करण्याचं आमचं मनापासून जे आहे, मनापासून आम्ही याचा ठाम निर्धार यामध्ये आम्ही घेतलेला आहे. हो, तुम्ही एवढं सगळं सांगितलं, त्याच्यामध्ये तुम्ही खामगावमधलं भ्रष्टाचार झाला, विकास कामं झाली नाहीत, परंतु एकीकडे असंही म्हटलं जातं की गेल्या 25 वर्षात 30 वर्षात जेवढा निधी आला नसेल तेवढा निधी या गावामध्ये आला, या खामगाव मतदारसंघासाठी आला आणि तेवढा निधी इथे खर्च झाला. कोणकोणती विकास कामं झाली अशी तुम्हाला या भागात सांगता येतील या पंचवार्षिक? खामगाव मतदारसंघामध्ये विकास कामे जी आहे ती अत्कृष्ट निकृष्ट दर्जा झाली. ते म्हणतात मी रोडवर एवढी कोटीची रोड बांधली, ते म्हणतात त्या रस्त्याला नगर परिषदकडे तो जी निधी आहे त्या निधीसाठी 15% नगर परिषदचा सहभाग लागतो. अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय सिमेंटचे रस्ते तुम्हाला करता येत नाही, ती त्याच्यामध्ये कंडिशन आहे. सर्व नियमन धाब्यावर बसून फक्त एक कॅबिनेटमध्ये डिसिजन घ्यायचा. 21 दिवसाची ती वेळ होती, ती कमी केली. 9 दिवसामध्ये सर्व प्रक्रिया, टेंडर बोलवणं, त्याला वर्क ऑर्डर देणं, वर्क ऑर्डरच्या पहिले ते कामं सुरू होणं, काम सुरू होण्याच्या अगोदर 40% टोल घेणं. आता समजा तुम्ही ठेकेदार आहात, तुम्ही जर 40% आम्हाला पैसे दिले लोकप्रतिनिधीला, तर त्या रस्त्याची क्वालिटी कशी नाही? एक आमदार आहे, चहापेक्षा केटली गरम अशी इथली भाषा आहे. 50 आमदार, ती सर्व गुंड प्रवृत्तीचे, अशा लोकांच्या हातामध्ये पूर्ण खामगाव शहराचा
इलेक्शनचा प्रचार, अशा पद्धतीने त्यांचं या ठिकाणी सुरू आहे. लोकांना सर्व कळत आहे. आम्ही हे जाणून घेऊ इच्छितो की तुमच्या काळामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारची कामं या ठिकाणी केली. ज्यावेळेला आपण आमदार होतात, आपण नगराध्यक्ष होतात, या संपूर्ण मतदारसंघाचं आपल्याकडे नेतृत्व होतं, त्यावेळेला आपण कोणकोणती कामं केली हे आमचे दर्शक जाणून घेऊ इच्छितात. आम्ही सर्वात पहिले नगराध्यक्ष असताना आमचं जे अतिक्रमण होतं ते सर्वात पहिले आम्ही आमचं अतिक्रमण काढलं. सर्वात पहिले गावाला स्वच्छ ट्रॉफिकच्या दृष्टिकोनातून आमच्या माता भगिनींना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हावा नाही, ट्रॉफिक सुरळीत चालावी, त्या माध्यमातून तो आम्ही सर्वात पहिले निर्णय घेतला. त्याप्रमाणे आम्ही काम केलं. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एवढ्या चांगल्या प्रकारची स्वच्छता होती, तुम्ही हैराण व्हाल. मी सकाळी या 4 प्रभागाचे सर्व सफाई कामगार बांधवांना इथे बोलून सर्व प्रत्येक गल्ली वाईस सर्व लोकांच्या तुम्ही स्वाक्षरी जोपर्यंत आणत नाही, वेळेवर तुम्ही जात नाही, तोपर्यंत तुमचा पगार निघणार नाही, अशा प्रकारचे कडक निर्णय घेतले. त्यामुळे खामगाव शहराचा विदर्भात प्रथम क्रमांक या ठिकाणी आला होता व त्या माध्यमातून निधी देखील आमच्या खामगाव शहराला मिळाला होता. त्याचबरोबर आता कोट्यावधी रुपयाची कामं जी आहे धन कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून मिळतात, त्या पैशाचे 3 तेरा करण्याचं पाप येथील जनप्रतिनिधी यांनी केलं आहे. इथले जोडी अधिकारी आहेत ते सर्व अधिकारी महसूल डिपार्टमेंटचे असतील, पोलीस डिपार्टमेंटचे असतील, PWT खात्याचे असतील, त्यांना टोल घेऊन या ठिकाणी आणण्यात आलं. त्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामं तुम्ही काही करा, फक्त भाजपाची जय बोला व आम्हाला 40% कमिशन आणून द्या, अशा प्रकारची परिस्थिती खामगाव शहराची आहे. त्यामुळे तुम्ही आता स्वतः पत्रकार आहे, आता खामगाव शहरामध्ये एकही कचरा कुंडा नको हा नियम आहे. जेव्हा तो पैसा दिला जातो, जागोजागी तुम्हाला कचऱ्याचे कुंड दिसतील. ज्या घंटागाड्या आहेत, घंटागाड्या अपूर्ण आहेत, त्या घंट्यामध्ये ओला कचरा कुठे टाकायचा, सुका कचरा कुठे टाकायचा, हे सर्व असं कोणतंही नियोजन नाही. कोणते नियोजन नाही. पैसे खाणं हे नियोजन आहे त्यांचं, फक्त भ्रष्टाचार करणं हे नियोजन आहे. बाकी गावामध्ये ठीक आहे, त्यांच्या भाषेत आपल्या भाषेत म्हणाल सर्व सगळीकडे आनंदच आनंद आहे. भाऊ, तुमच्या याच्यामध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचा देखील उल्लेख केला आता सांगताना, पण या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे आम्ही विजयी होऊ शकतो आणि लाडकी बहीण ही आम्ही तिला समृद्ध करतोय, तिला सुदृढ करतोय, अशा प्रकारची ते विरोधक आपले सांगतात. या लाडक्या बहिणीच्या योजनेकडे तुम्ही कसं बघतात? लाडकी बहीण योजना ठीक आहे, माझ्या माता भगिनींना मदत झालीच पाहिजे. अनेक घरामध्ये गरीब महिला आहेत, त्यांना प्रत्येक घरामध्ये 2 महिलांना ते लाडकी बहीण योजना ते सुरू करणार. सर्व निकष पहिले त्या बसत नव्हत्या, जवळपास 16 परिपत्र काढले. जर कोणती योजना जर तुम्हाला जाहीर करायची असेल तर मनमानी कारभार, जे माझ्या मनात येईल ते करायचं. 16 GR काढले, त्या माध्यमातून ही योजना सुरू झाली. परंतु ही योजना सुरू झाली तर मग काय, एकीकडे ही योजना सुरू करायची, तेलाचे भाव वाढवायचे, धान्याचे भाव वाढवायचे, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जी माझी महिला भगिनी आहे त्यांचं आर्थिक नियोजन आपलं जे आहे ते ठप्प करून टाकायचं. म्हणून ही लाडकी बहीण योजना आहे. आणि ती सांगितलं त्यांनी की जर ही लाडकी बहीण योजना सुरू राहिली तरच, भाजपला तुम्ही मतदान दिलं तरच ही सुरू राहील. परंतु जर तुम्ही काँग्रेसला मतदान केलं तर ही जी योजना आहे बंद होईल. योजना कोणीही बंद करू शकत नाही, हे नक्की आहे. ही लाडकी मुख्यमंत्री बहीण योजना आहे. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये 1001% येईल. प्रचंड रोष भाजप शिवसेनेच्या बद्दल, त्यांच्या नेत्याबद्दल आहे, त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधीबद्दल आहे. तर महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून माझ्या माता भगिनींना 3000 रुपये, तेही पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन त्या माझ्या माता बहिणींना 3000 रुपये दिले जातील. 3000 रुपये महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून मातृशक्तीचा सन्मान करणं ही काँग्रेसची सदैव नीती राहिलेली आहे. या देशाला स्वतंत्र काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेलं आहे. जवळपास 60 वर्ष काँग्रेसने या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून जनतेची सेवा केलेली आहे. म्हणून सर्व तुम्ही कुठेही त्या पक्षाचा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जन्मसुद्धा झालेला नव्हता. काँग्रेस सर्वात जुना पक्ष, त्यांनी सेवा केली. महात्मा गांधी व इतर थोर देशभक्तांच्या नेतृत्वाखाली सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. म्हणजे जे विचार काँग्रेसचे आहे
शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ते आत्मसात करणं व त्या माध्यमातून एक चांगला मतदारसंघ या ठिकाणी विकसित करणं, सर्व समस्या मुक्त मतदारसंघ या ठिकाणी करणं, त्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न. भाऊ, विजयी व्हायचं असेल ना तर जसं राजकारणामध्ये जातीचं समीकरण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि त्याच बाजूला भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा तुमचे विरोधक जे आहेत त्यांनी अशा प्रकारचा नारा दिलेला आहे की बटेंगे तो कटेंगे, अशा पद्धतीचा नारा सुद्धा त्यांनी दिला आहे. आता या नाऱ्याकडे आपण कशा पद्धतीने बघतात बरं? हे बघत असताना आपण विजयी या माध्यमातून जातीचं समीकरण बघताना कशा पद्धतीने विजयी व्हाल असा तुम्हाला आत्मविश्वास आहे? भारताची जी घटना लिहिली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली आहे, त्यामध्ये सर्व समाजाने सोबत राहावं, विविधता में एकता हा संदेश त्याच्या माध्यमातून दिला गेला आहे. कायदा सर्वश्रेष्ठ आहे आणि ज्यांनी जे आमदार मंत्री झाल्यानंतर ते शपथ घेतात, मी जातीवादीवर बोलणार नाही, मी कुणाच्या विरुद्ध द्वेष ठेवणार नाही, सर्वांना सोबत, सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन मी काम करेल, तेही कोणी कुराणावर हात ठेवून करतं, कोणी महागीतेवर हात ठेवून करतं, कोणी संविधानावर हात ठेवून करतं. येस. अशा लोकांच्या तोंडातून बटेंगे तो कटेंगे त्या माध्यमातून जातीवाद करणं हे या मोठ्या लोकांना शोभत नाही. याने किती बटेंगे कटेंगे म्हटल्यानंतर तरी मतदारांनी, महाराष्ट्रातील जनतेने, खामगाव मतदारसंघातील जनतेने हे ठरवलं आहे. आता ही निवडणूक जनतेने घेतली आहे डोक्यावर. त्यांनी पैसे दिले, कोणती नावरे लावले, कोणती धार्मिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी खामगाव मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचाच झेंडा या ठिकाणी मोठ्या मताधिकांनी फडकेल. राहिला दुसरी बाब, तुम्ही म्हणजे समाजावर सर्व आहे. माझा समाज तर काहीच नाही आहे. 2,95,000 मतापैकी 5,000 आहे माझी समाज. मग सलग 3 वेळा मला कशाला निवडून दिलं? मी ज्या प्रभागातून निवडून येतो तिथं तर माझं एक घरसुद्धा नाही. लोकांनी निवडून दिलं. लोक जातीवाद ठीक आहे, काही हद्दीपर्यंत ते असतं. आता लोक शिकलेली आहे आणि ठीक आहे, तुम्ही म्हणता तुमचा समाज आहे, तर तुम्ही तुमच्या समाजासाठी काय केलं, तुमचा समाज तुमच्या पाठीशी का राहील, हे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. जनप्रतिनिधी तर जातीवाद करता कामा नये. आणि सर्व समाजामध्ये जे आहेत त्यांच्या ज्या काही भावना असतील त्या प्राधान्यक्रमाने कोणाला जास्त गरज आहे, निधी जेवढा आहे त्याप्रमाणे त्यांनी प्लॅनिंग केलं पाहिजे, तसे शब्द त्यांना दिले पाहिजे. म्हणून या ठिकाणी मोदी साहेबांनी जे अभिवचनं दिली होती ते सर्व फेल झालेली आहे. त्यातलं एकही वचन त्यांनी पूर्ण केलेलं नाही. म्हणून शेतकरी रोज आत्महत्या करतोय, शेतमालाला भाव नाही. आणि मी माझ्या आपल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये, त्या अगोदरही नगरपरिषदच्या कालावधीमध्ये नगरपरिषदमध्ये शिस्त आणली, नगरपरिषदचं उत्पन्न वाढवलं. त्या माध्यमातून आमच्याही कोणाचं एखाद्या कार्यकर्त्याचं चुकलं असेल तर त्याला शिक्षा देण्याचं काम, त्याचे बिल थांबवण्याचं काम, क्वांटिटीला महत्त्व नाही. आम्ही इतके कोटीचे कामं केले. कामं कुठेही दाखवा म्हणा. तो रस्ता पहिले केला होता 1 वर्षाअगोदर, त्याच रस्त्यावर सिमेंटचा रस्ता करणं, नंतर 1 वर्षानंतर तोच रस्ता खराब झाला, परत त्याच्यावर सिमेंटचा रस्ता करणं, चांगले सिमेंटचे डांबरीकरण करणं, एका पाण्यामध्ये ते डांबरीकरण वाहून जाणं, तिथे परत पॅच करणं, ते वाहून जाणं, त्यावर मग परत सिमेंटचं पॅच करणं. म्हणजे या पॅचवर 1 कोटी रुपये खर्च केले त्यांनी. आता गणपती आहे, हे आहे, ते आहे, म्हणजे टोटली भ्रष्टाचार. या भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार. आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ इच्छितो की आपल्या काळामध्ये आपण कोणती कामं केली? माझ्या कालावधीमध्ये सर्वात मोठं काम जे आहे, सर्व समाज बांधवांना मोठ्या प्रमाणामध्ये मी त्यांना सामाजिक सभागृह बांधून दिले. सर्व समाजाला, म्हणजे सर्व आले, हिंदू, मुस्लिम, आपल्या बुद्धिस्ट, सर्व समाज लोकांना त्यांचे जे आधारस्तंभ आहे, ज्याला ते मांडतात, त्यांचे पुतळे मोठ्या प्रमाणामध्ये बांधून दिले. त्याचं सौंदर्यीकरण 1 नंबरचं सौंदर्यीकरण. आजही ज्या ठिकाणी ते पुतळे आहेत त्याचा कलर गेलेला नाही, त्याचा रंग गेलेला नाही. 15-15 वर्ष झाल्यानंतर ती क्वालिटी. आता हे जे रस्ते आहेत ते करतात, आमची रस्ते केलेले आहेत ते ब्रेकरनं फोडावे लागतात आणि त्यांचा रस्ता जो आहे 2 महिन्यात 3 महिन्यामध्ये साफ होऊन जातो. लोकही म्हणतात साहेब तुमचा रस्ता चांगला आहे. सर्वात पहिले प्रशासकीय इमारत
मोठी प्रशासकीय इमारत ती आम्ही या ठिकाणी केली. त्यानंतर ढोर दवाखाना, त्याला लागणारा तो गुरांचा दवाखाना तो आम्ही या ठिकाणी उत्पत्ती केला. त्यानंतर गावातली सर्व रस्ते, स्ट्रीट लाईट त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला. आमच्याकडे प्राथमिक शिक्षण असतं सर्वात महत्त्वाचं, ते कॉम्प्युटराईज व्हावं, एक आदर्श शाळा व्हाव्या, सर्व गरिबांना चांगलं शिक्षण मिळावं, निशुल्क मिळावं, यासाठी खामगाव शहरातील जेवढाही प्राथमिक शिक्षण त्या होत्या त्याला अद्ययावत करून त्यांना एज्युकेशन जे आहे लहानपणापासून कॉम्प्युटर एज्युकेशन त्यांना त्या ठिकाणी दिलं. दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धा करून मुलं असतील, तरुण असतील, ते निर्व्यसनी राहावे व त्या माध्यमातून संस्कारक्षम तरुण घडवण्यासाठी जवळपास 30 ठिकाणी व्यायामशाळा दिल्या. ते अशा नाही घडतंय, हे घडतंय, ते घडतंय, प्लास्टिक कलर, मॅट, जिमचं सर्व अद्ययावत सामान त्या माध्यमातून तरुण बलशाली व्हावा आणि तो राष्ट्राच्या कामाला यावा, ही सुविधा त्या माध्यमातून आम्ही त्यांना करून दिली. कृषी विभागाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये हरित क्रांती घडवण्यासाठी मोठमोठे डॅम बांधले. जिगावसारखा प्रकल्प आमच्या वेळेस सुरू झाला, त्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून केलं. अनेक छोटे मोठे धरणं त्या माध्यमातून लोकांच्या, शेतकरी बांधवाच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सिंचन विहिरी मोठ्या प्रमाणामध्ये मी माझ्या मतदारसंघामध्ये वाटल्या. तेव्हा खत जे आहे, खत वगैरे बी बियाणे शासनाच्या माध्यमातून दिले जात होते. सर्व शेतकरी बांधवांना खत बी बियाण्याच्या माध्यमातून त्यांना मदत केली. सर्वात महत्त्वाचं कोरोना काळ होता, त्या कोरोना काळामध्ये हा जनप्रतिनिधी घरी बसला होता. पूर्ण कोरोना काळ तो बाहेर निघालाच नाही. एवढी भीती होती की मला होईल ती मी मरून जाईल, माझी आमदारकी झाली. आम्ही पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत घराच्या बाहेर होतो. हजारो किट गरिबांना दिल्या. जे इंजेक्शन पाहिजे होते इंजेक्शन त्यांना आणून दिले. ते 22,000 30,000 जी 1100 रुपया किमतीतीच ते त्यांनी म्हटलं इंजेक्शन त्यांना आणून दिलं. रक्तदान त्या पिरियडमध्ये रक्त लागत होतं मोठ्या प्रमाणामध्ये. मोठमोठे कॅम्प त्यावेळेस आम्ही घेतले, लोकांना रक्त दिले. त्या माध्यमातून या ठिकाणी स्मशानभूमी आहे आमची, एक ओंकारशी स्मशानभूमी, त्या ठिकाणी कोणाचाही अंत्यसंस्कार करायचा असेल तर 2,000 रुपयापर्यंतचं लाकूड निशुल्क तुम्ही आम्ही उपलब्ध करू. ते त्यावेळेला तुम्ही कोणत्याही पदावर नाही? तेव्हा पदावर होतो मी, नगराध्यक्ष होतो. तेव्हापासून हे सुरू केलं. बाबांचा आमचा 75वा वाढदिवस होता. आज बाबा 90 वर्षाचे आहे. कंटिन्यू ते नाही आपण आमदार आहे नाही आहे, कंटिन्यू आजही तिथं सर्व अंतिम याचं हे आम्ही तिथं त्यांना लोकांना देतो. या माध्यमातून अनेक बचत गटांना स्वावलंबी होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा दिला. खामगावमध्ये एवढ्या मोठ्या वास्तू तुम्हाला दिसतील. आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खेलचं मैदान असेल, आमच्या काँग्रेस भवनचं मैदान असेल, त्याचं सुविशेष मोठ्या प्रमाणामध्ये केलं. जागोजागी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कबड्डी, कुस्ती, त्यानं बॉडी बिल्डर याच्या मोठ्या मोठ्या म्हणजे महाराष्ट्र लेवलवर कुस्तीच्या स्पर्धा, भारत लेवलवर कुस्तीच्या स्पर्धा घेऊन तरुण निरोगी व सक्षम व्हावा व त्या माध्यमातून आमच्या या खामगाव मतदारसंघाचं नाव रोशन व्हावं, महाराष्ट्र केसरी व्हावं, अशा प्रकारचं प्रामाणिकपणे समर्पण भावनेने लोकांची आम्ही सेवा केलेली आहे. या सगळ्या कामांच्या बरोबर प्रत्येक तालुक्याची ओळख तिथल्या व्यवसायांवर सुद्धा अवलंबून असते. बरोबर. तिथला व्यवसाय कशा पद्धतीने सुरू आहेत, तिथले कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीची आहे, तिथे जे अवैध धंदे आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीचा अंकुश या प्रतिनिधींचा, लोकप्रतिनिधींचा आहे, या सगळ्याची ओळख देखील त्या माध्यमातून त्या प्रत्येक मतदारसंघाची, तालुक्याची होती. आपल्या मतदारसंघाची ओळख कशी आहे? अत्यंत खराब. पहिले खामगाव मतदारसंघ चांदीचं शहर असं म्हटलं जातं. कापसाची मोठी बाजारपेठ होती, म्हणजे कापसाची बाजारपेठ म्हणून फार प्रख्यात होतं. हे महाशय जेव्हापासून आमदार आहे, लोकांना त्यांच्याकडे ओढण्यासाठी सर्व अवैध धंदेवाले, म्हणजे एका विशिष्ट पक्षाचे ते विशेष, त्यांच्या सगळीकडे दुकानं आहे. मटक्याचा धंदा, अवैध दारूचा धंदा, त्यानंतर सट्ट्याचा धंदा, जुगारचे अड्डे मोठ्या प्रमाणात आहे. आताही तुम्ही चला शूटिंग काढू शकता तुम्ही 10 ठिकाणचे खुल्याप्रमाणे. ठाणेदारांच्या बदल्यात तेच करतात. एखादा ठाणेदार कार्यकर्त्यांनी म्हटलं, त्यांनी कारवाई केली, आम्ही तक्रारी केल्या अनेक वेळा, त्यांना प्रूफ दिले तर ते 2 दिवस बंद होतात, 3 दिवस बंद होतात.
परत ते सुरू होतं. तुम्ही स्वतः अंकुश आणण्याचा प्रयत्न केला. पूर्ण केला प्रयत्न. मी ज्या रस्त्यात जातो, आता एखादी दुकान असेल तर तो फटाफट पळून जातो. पोलिसांना घाबरत नाही, तेवढे मला घाबरतात ते. तो बंद करून पळून जातो. म्हणजे एवढी आधारयुक्त भीती देखील त्या 2 नंबरवाल्यामध्ये आहे. परंतु जे 2 नंबरवाले खुलेआम धंदा करतात ते आमदाराच्या अवतीभोवती साधतात. त्यांच्यामुळे हे धंदे बोकाळले आहेत असं म्हणतात. 1001% जग जाहीर आहे. तुम्ही लहान मुलाला विचारले 2 नंबर करणारे कोण आणि कोणाचे कार्यकर्ता. भाऊ, विधानसभेची निवडणूक होते, आपण मतदारांपुढे मतं मागण्यासाठी जात आहात. कोणते मुद्दे घेऊन आपण मतदारांपुढे जाणार आहात? महाविकास आघाडी सरकारच्या घटक पक्षाकडून एक वचननामा जाहीर करण्यात आला आहे. त्या वचननाम्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की आमची सत्ता आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना 3,000 रुपये देऊ. जेवढेही आपले नागरिक आहेत त्यांना 25 लाख रुपयापर्यंत पूर्ण त्यांना 1ही रुपया लागणार नाही. 25 लाख रुपयापर्यंत त्यांचं जे काही औषधी उपचार करायचा त्यावर पूर्ण पैसा जो आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येतील. तिसरा त्यांनी म्हटलं होतं की जनगणना करून प्रत्येक समाजाला त्यामधून न्याय देण्याचं काम निश्चित रूपानं केलं जाईल. दरवर्षी अनेक बेरोजगारांना रोजगार देण्यात येईल. त्यामध्ये हे म्हटलेलं आहे की खामगाव जिल्हा व्हावा यासाठी मी सर्व शक्तीपणाला लावेल. सर्व प्रस्ताव त्या ठिकाणी गेलेले आहे. त्या माध्यमातून सर्वात मोठं माझं स्वप्न आहे या परिसराची प्रगती व्हावी. खामगाव जिल्हा व्हायलाच पाहिजे होता. इंग्रजांच्या वेळेस ते थंड हवेचं ठिकाण बुलढाणा होतं म्हणून बुलढाणा झालं. नंतर हे सर्व जेवढी तालुके आहेत, जेवढी मतदारसंघ आहे त्याच्या मधोमध खामगाव आहे. त्या सर्व गोष्टींना इतर लोकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये होईल. तर खामगाव जिल्हा व स्वतंत्र लाखनवाडा तालुका करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना, माझा कर्मचारी रिटायर होतो त्यानंतर त्याला आयुष्यभर जो सेवा करतो त्याला जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी मी वचनबद्ध आहे. या ठिकाणी ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना सुरक्षता द्यावी, त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी आपण सुरक्षा प्रदान करू. त्या चांगल्या शिकल्या पाहिजे त्यासाठी देखील त्यांना सर्व दालनं शिक्षणाची ही उघडी केली जातील व धान्याला हमीभाव निश्चित रूपाने दिलं जाईल. यासह इतर ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये दिलेल्या आहे. स्थानिक स्तरावरच्या त्यामध्ये 24 तास पाणी पुरवठा मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत घरापर्यंत ते जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील. खामगाव मतदारसंघ हरित क्रांती व्हावा यासाठी अधिक मोठ्या प्रमाणामध्ये डॅम आणणं, जिगा प्रकल्पाचं पाणी लवकरात लवकर आणून परिसरात हरित क्रांती घडवणं. जे माझा शेतकरी आहे त्याला बियाणे व मशागत करण्याकरिता जेवढी अवजारे लागतात त्यावरील GST कमी करण्यासाठी महाराष्ट्र स्तरावर निर्णय घेऊन जर केंद्र सरकार ते GSTवरचा जो टॅक्स जास्त लागतोय आपल्याला तो टॅक्स महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून भरून माझा बळीराजाला समृद्ध संपन्न करणं, अशा विविध आमचे जे बेरोजगार आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी लागावी या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणं. MIDC परिसरामध्ये मोठमोठे उद्योग आणून तरुणाच्या हाताला काम देणं व सामाजिक सलोखा खामगाव मतदारसंघासह जिल्ह्यामध्ये राहावं यासाठी सर्व समाज बांधवांना न्याय देण्याचं काम. नाहीतर या समाजाला जर भडकवलं तर माझा फायदा होईल असं न करता बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे त्यामध्ये ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याचा आदर करून त्याप्रमाणे मी वागेल व जनतेलाही त्याप्रमाणे आपण वागावं. कोणत्याही भूलथापांना आपण बळी पडू नका अशा प्रकारचं आव्हान मी सर्व मतदारांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो. मी आपले खूप मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करेल. 15 वर्ष आपली आमदारकी आणि नंतरचे 10 वर्ष आमदारकी नसताना सुद्धा या मतदारसंघावर असलेला अंकुश हा लक्षात घेऊन ते मतदारांपुढे मतं मागण्यासाठी जात आहेत. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने मतदारांच्या वतीने माजी आमदार सानंदा यांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मात्र आपण थांबतोय. मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकोत्सव तुमच्या मनातलं. नमस्कार.